घ्या चहा घ्या. अरे वा शांता, गुड मॉर्निंग. थँक्यू. अरे वा वा वा, चहा. घ्या. बस बस बस. तुझ्याच तू. अहो असं काय करता? आज माझा निर्जळी उपवास नाही का? अरे हो, आज तुझा निर्जळी उपवास. काय ग शांता, ज्याच्यासाठी तू हा उपवास करतेयस त्याला याची कल्पना आहे का? ते काय मला माहित नाही. मला एकच माहित आहे, माझ्या प्रयत्नांनी तो जर सुधारला ना तर तो सुधारणार आहे. सुधारणार आहे नालायक. काल रात्री किती वाजता आला? मला माहित नाही. मी घड्याळ पाहिलं नाही. पण मी घड्याळ पाहिलं ना. मी घड्याळ पाहिलं. काल रात्री तो 1 वाजता आला. दारू पिऊन आला. पाय लडखडत होते. तू नेहमीप्रमाणे त्याच्यासाठी जेवणासाठी त्याला जेवण गरम करून वाढावं म्हणून वाट बघत उभी होतीस. नाही, पण तो आला. त्याला जेवणाची पर्वा नव्हती. नको आहे मला जेवण म्हणून तसाच तो त्याच्या रूम मध्ये गेला. आणि तू फक्त आसव गाळत रात्रभर बसून होतीस. हे पहा, आपला एकुलता एक मुलगा आहे. जाऊ दे ना. जाऊ दे, फक्त जाऊ दे म्हणून तू आणि बापू तिकडे त्याच्या देवखोलीत देव करत बसतो आणि तू देवळात जाऊन देवाला आळवतेस. त्यापेक्षा जयदेवला लाथ मारून का हाकलून देत नाही तुम्ही? अहो, तुम्ही जयदेवला लात मारून घालून द्याल? हो, मी सॉरी शांता, पण मी हे नाही करू शकणार. पण त्याला कसा सुधारायचा हेच मला कळत नाही. आता आपल्या एवढ्या मोठ्या स्टील फॅक्टऱ्या, खरं तर या वयात सगळ्या स्टील फॅक्टरीची जबाबदारी त्याच्यावर सोपवून आराम करायची इच्छा होती. पण नाही का, नाही, माझ्या नशिबात आराम नाहीये. फक्त मनस्ताप मनस्ताप मनस्ताप. बाहेर फॅक्टरी आणि घरात. हे पहा, आपण आयुष्यात कोणाचंच काही वाईट केलं नाहीये. माझी खात्री आहे परमेश्वर आपल्याला यशच देईल. शांता, तुझ्या या विश्वासावर विश्वास ठेवून फक्त वाट पाहतोय. पाहीन फक्त तुझ्यासाठी. शंकर, आलास? सगळ्या भाज्या आणल्यास ना? हे बघ, आज जा आणि चिरून ठेव. तोपर्यंत मी देवळात जाऊन येते. देवळात. आणि हे बघ, तो कप घेऊन जा. कप हे घे. जा. मी येऊ? नीट जा. नाही, काय आहे, आज तू अनवाणी पायाने जाणार आहेस, चालत जाणार आहेस. 10 गाड्या घरात आहेत. अहो, चालत जाण्यानं माणूस लहान होत नाही, उलट जमिनीवर राहतो. शांता, या आपल्या पोरांनी, जयदेवनी जर मला शांतपणे जगायची सवड दिली ना, तर मी काय करीन माहितीये, तुझ्या बाजूला रोज बसेन आणि तू हे जे छान छान बोलतेस ना, ही सगळी वाक्य मी डायरीमध्ये लिहून घेईन आणि पाठ करून तुला रोज म्हणून दाखवेन. पाठ करेन आणि तुला ऐकवेन. पुढे आता राहू दे. हा, तुम्ही तयार व्हा, फॅक्टरीत जायचंय ना तुम्हाला. चला, तू मी पण येते. नीट जा बरं. ये. फक्त तुझ्यासाठी. हे काय साहेब आले ना अजून? हो वाटवे, मिस्टर वाटवे. वाटाघाटी काय तुमच्याशी करणार मी? तसा मी तुमच्याशी वाटाघाटी करू शकत नाही मिस्टर महाडिक. हा, पण एक सांगतो, काय? कामगारांचा हा संप बेकायदेशीर आहे. काय कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे तुम्ही मला शिकू नका. कंपनी किती बेकायदेशीर कामं करते त्याची लिस्ट तुम्हाला वाचून दाखवू. आजपर्यंत तुमच्या मालकांनी कामगारांचं जे शोषण केलंय ते काय कायदेशीर आहे? अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, काय कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे या युनियन लीडर रघुवीर महाडिकला तुम्ही शिकू नका. कामगारांच्या मागण्या मान्य करा, नाही तर संप अटळ आहे. बंद म्हणजे बंद. अरे फॅक्टरी बंद. हे पहा, नो, आधी मागण्या मान्य करा. 22.5% बोनस कामगारांना मिळालाच पाहिजे, नाही तर बंद म्हणजे बंद.
सांगा तुमच्या मालकाला. चला रे. अरे शंकर, अरे अरे श्या. Useless. हॅलो, हा वाटवे बोला. हॅलो सर, मी मॅनेजर वाटवे बोलतोय. बोला बोला वाटवे, मला ऐकायला येते, बोला. सर, कामगारांनी आजपासून संप पुकारलाय. काय नोटीस न देता? तो युनियन लीडर रघुवीर महाडिक, बंद सम्राट, तो मालकांना नोटिसा देत नाही, डायरेक्ट संप पुकारतो, मिल बंद करतो. काय? पण तो युनियन लीडर आपल्या फॅक्टरीमध्ये शिरलाच कसा? कोणी येऊन दिला त्याला? अरे दिवाळी जवळ आलेली आहे, हा संप बेकायदेशीर आहे. सर, त्याला कोण अडवणार, त्याला कोण समजवणार? तुम्हाला माहिती आहे ना तो कसा आहे ते. ठीक आहे वाटवे, मी तासाभरात पोचतो, तोपर्यंत थांबवून ठेवा. हॅलो. घे प्रसाद. नकोय मला. प्रसादाला नाही म्हणू नये. हॅलो. मी अमर. अमर? कोण अमर? अरे अमर म्हणजे आपल्या जयदेवचा मित्र जवळचा. हॅलो अमर. हा, अरे बाळ कसा आहेस तू? अरे किती दिवसात भेटला नाहीयेस? काल भेटायला आलो होतो तुम्हाला, पण हो. अरे 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 सॉरी सॉरी सॉरी. मला सांग, तू सध्या काय करतोयस? बदलापूरला बॉल बेरिंगची छोटी फॅक्टरी काढली काका. अरे वा, छान छान छान. हे अमर, एक काम करणार रे बाबा, तुझ्यासारखा माझ्या जयदेवला पण शहाणा करणं रे, हुशार कर. खूप काळजी वाटते रे मला त्याची. तुझा जिवलग मित्र आहे, जरा समजाव त्याला, चांगलं वाहक. नक्की. नक्की प्लीज. नाही काका, त्याची काळजी करू नका, छान होईल तो एकदम. काका, बापू काका आहेत का? नाही, आहेत आहेत, इथेच बसलेत. देतो देतो देतो, एक मिनिट थांबा. बापू, अमरचा फोन आहे. काय बाळा अमर, कसा आहेस? छान. बरं, काल आपलं जे बोलणं राहिलं होतं अर्धवट, ते पूर्ण करण्याकरता केव्हा येणार आहेस? येतो काका, लवकर येतो. ये ये ये, केव्हा ये, आधी फोन कर. काका, जयदेव आहे? अरे म्हणजे काय, उठला का? म्हणजे काय, तुझा मित्र आहे ना तो, त्याला सांगतो मी अधूनमधून की तुझ्याकडून जरा काही चांगले गुण आहेत ते घेत जा. कोणाचा फोन आहे बापू काका? उठलाय, त्याच्याशी बोल. अमर. ओ ए अमर, ये तू अड्ड्यावरती ये, मी आलोच तिकडे. हा, बाय. वाह, अड्डा अड्डा, काय शब्द आहे बघा, काय भाषा. भाषा गेली खड्ड्यात. हो, काय बोलताय? अरे त्या अमरचे जरा गुण घे. बघ बघ, त्यांनी स्वतःची बॉल बेरिंगची फॅक्टरी काढली आहे. तू? माझ्या 50 स्टीलच्या फॅक्टरी आहेत डॅडी. त्या तुझ्या नाही आहेत, त्या माझ्या आहेत, माझ्या. एक मिनिट, त्याच्यामध्ये माझंही 50% शेअर आहे, हे विसरू नकोस भाऊ. आणि बापू काका ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्याच्यानंतर त्या माझ्याच होणार आहेत. आणि डॅडी, तुमचाही मी एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळे तुमच्यानंतरही त्या ऑब्व्हियसली. नालायक, नीच, अवगुणी आहे रे हा. जितक्या शिव्या द्यायच्यात ना तितक्या द्या, पण सध्या मला 5,000 रुपये द्या. एक दिडकी देणार नाही यापुढे फुकटची उडवायला. तुम्ही पैसे देताय का? थांब जरा भाऊ. लक्ष्मी ही चंचल, किती वेळेला सांगू? तुझं तत्वज्ञान त्या देव खोलीत, समजला? याला एक पैसा देणार नाही फुकटचा उडवायला. पुन्हा सांगतो, नाही देणार तुम्ही? नाही देणार. ए ए ए फोड ना. नीट ठेवतोय मी. तुम्ही देताय की नाही पैसे? नाही देणार. आता ए फोड 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 फोड. ठेव. तर काय वाटेल ते करेल, ते जाऊ दे. थांब जरा जयदेव, तुला मी देतो पैसे. 5,000 रुपये पाहिजेत ना मला, हिशोब पाहिजे नंतर मात्र. देईन मी. नंतर तू मला द्यायचेस 5,000.
ए, लाडावून ठेवलायस तू त्याला, लाडावून ठेवलायस. आई 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 ग. आई अहो माझ्या पाय लागलं. सावकाश, सावकाश. परमेश्वर आई दुखत बघू. आई ग आई फारच दुखतंय. बरं वाटतंय? आई कळाली हो मला एकदम. सावकाश सावकाश. सोडून देऊ? आई बरं वाटतंय? हो थँक्यू. आई ग कुठे राहता तुम्ही? बाणगंगेजवळ. म्हणजे गोगट्यांचा बंगला म्हणून सांगितलं ना, तर कोणीही नेईल मला तिकडे. आई, कोकट्यांचा बंगला ना? हो चला मी सोडते तुम्हाला कोकट्यांकडे. न्याल मला. हो? आई ग, हळूहळू. या. सॉरी यार अमोर, उशीर झाला. अरे नाही नाही, काही वेळ आहे, तासभर आहे अजून. चहा घेऊया? का नाही? चाय दे ना दादा. घे चहा घेपर्यंत तुला माझी सगळी स्टोरी सांगतो, म्हणजे काय तुझी पण जरा तयारी होईल जाताना. हं? अरे यार, पण हे सगळं करताना मी खूप त्रास देतोय बाबा तुला. अरे माझ्यासारख्या मस्तवाल मित्राचा एकुलता एक मित्र आहेस तू. त्रास दे पण चहा पिता पिता. हं? त्या ड्रायव्हरला सांग गाडी तयार ठेव. या मुख्य बहिऱ्याला सांगून तरी काय फायदा. हा वाटवे, हा मी निघालोय. हो पण मग काय गडबड काय? एक मिनिट मी येतो. अरे काय झालं, कशाला ओरडतोयस? अरे शांता, शांता काय झालं तुला? अरे बापरे. अहो माझ्या सावकाश देवळात गेले होते ना, माझा पाय मुरगाळला. तरी सांगत होतो तुला की तू गाडी घेऊन जा, नको जाऊ आलो आणि पायाने. पण नाही ऐकायचं नाही ना माझं. जाऊ दे काय? थोडासा मुरगाळलाय. अगं थोडासा काय मुरगाळलाय? तू बस बस, तुला चालता येत नाही. मी डॉक्टरला आत्ताच्या बोलू नको. तू बस बस बस, तू बस 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 बस. मी डॉक्टरला फोन नको करतो. नको, डॉक्टरची गरज नाहीये. अहो या मुलीने पाय चोळून दिलाय माझा. आता मला जरा बरं वाटतंय. हो नक्की बरं वाटतंय? हो अगदी. आहो थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्स कशाला? माझं कर्तव्य केलं मी. वा, हे बघ मी तुला सांगतो ना, अशी मुलं ना, अशी मुलं प्रत्येक आई वडिलांना हवेत. तुझं नाव काय बाळ? जाई जाई रघुवीर महाडिक. रघुवीर महाडिक. युनियन लीडर आहेत. म्हणजे तो बंद सम्राट. ते बंद सम्राट का आहेत याचं उत्तर एका मिल मालकानंच द्यावं नाही का? आज त्यांनी माझ्या मिल मध्ये संप पुकारलाय. याचं कारण तुम्ही जाणता मिस्टर भाऊसाहेब कोकटे. आणि जाणत नसाल तर मी सांगू का? माझाही ट्रेड युनियनचा अभ्यास आहे. सांगू? शट अप. अहो हे बघ तुझ्या बापाला सांग, माझ्या मिल मध्ये हातपाय पसरशील तर हातपाय तोडून टाकेन. 7 जन्म घ्यावे लागतील भाऊसाहेब कोकटे. ए मी ही मुलगी माझ्या मदतीला धावून आली, आपल्या घरी पाहुणे म्हणून आलीये. तिचा असा अपमान करू नका प्लीज. नो आय एम सॉरी शांत, आय एम सॉरी. हिला इथं घरी आणल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. थांबा थांबा थांबा, जाताना एक एक काम करा. तुमच्या वडिलांना माझा एक निरोप सांगा. त्यांना म्हणावं, माझ्या वाटेला जाशील तर आयुष्यातून उठवेन तुला. अशा धमके रोज येत असतात. आयुष्य इतका स्वस्त वाटलं काय? यापुढे कामगारांवर उचलला गेलेला प्रत्येक हात कलम केला जातो. गुड बाय भाऊसाहेब कोकटे. फक्त तुझ्यासाठी.
डोंट वरी यार, तुझ्यासाठी काहीतरी करण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. मी ती सोडणार नाही. अरे यार, तुझं काम झालं म्हणून समज. अरे त्याची खात्री आहे म्हणूनच तर एवढं तुला. चल चल गाडीत बस, चल. चला. मग असं हे नाही नाही, भाऊला असं तोंडावर सांगितलं त्या मुलीने. सांगते तर काय. आहे, शोभते, बाबाची मुलगी शोभते बरोबर. म्हणजे अगदी चंडिकेचा अवतार आहे म्हणायला हरकत नाही. तुमच्या जयदेवला ही अशी बायको मिळाली पाहिजे. अगं हसतच काय, खरंच सांगतो, म्हणजे तो सुधारण्याच्या मार्गावर लागेल बरोबर. हॅलो, बापू कोपटे. कोण? हा बोला इन्स्पेक्टर. काय? कुठे? केव्हा? मग आता कोण कुठे आहे? बर बर, ठीक आहे. हा, मी येतो आणि त्याच्या वडिलांनाही कळवतो. थँक्यू फॉर कॉलिंग. भाऊजी, काय झालं? कुणाचा फोन होता? वहिनी, शांतपणे ऐका. जयदेवच्या गाडीला ऍक्सिडेंट झालेला आहे. ट्रकची आणि गाडीची टक्कर झाली. नाही, काळजी करू नका एवढी. म्हणजे जयदेव जखमी झालेला आहे, परंतु काळजी करण्या इतका नाही. ही इज आउट ऑफ डेंजर. एक वाईट घटना झालेली आहे. अमर त्याच्याबरोबर होता. तो दुर्दैवाने जागच्या जागी गेलेला आहे. जयदेवला हॉस्पिटलाइज केलेलं आहे पोलिसांनी. मी भाऊला कळवतो आणि मला निघायला हवं. तुम्ही शांत राहा, कारण अस्वस्थ होऊन, एक्साइट होऊन काही करण्यासारखं त्यांनी काही परिस्थितीत फरक पडणार नाही. शांत राहा, शांत राहा. भाऊसाहेबांना द्या.